कानातून डोळ्यात 4 बोट अंतर असतं. आज इथं आल्यावर मला सत्यता पटली. शेती परवडत नाही तर सोडून द्या ना. मग ती काय हिंमत कोणी दाखवत नाही. माती वाचली तर तुम्ही वाचणार. शेतीवर जो होणारा खर्च आहे तो कसा कमी करता येईल. कारण वाईट अवस्था अशी आहे की आमच्या ग्रामीण भागातले युवा शेतकरी शेती करायला इच्छुक नाहीत. यावर्षी 6 महिने पावसाळा आहे. मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय. नोव्हेंबरमध्ये पाऊस संपलाय. हे माझ्या निदर्शनात पहिल्यांदा 40 वर्षात आले. रामराम. दीपक पुरुषोत्तम जोशी, मुक्काम देवगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे जे तंत्रज्ञान आहे, विना नांगरणी, शून्य मशागत, SRT, हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं. आणि माझं मत आहे, प्रांजळ मत, की आता आम्ही बाजूला व्हावं आणि युवा शेतकऱ्यांनी पुढे यावं. कारण वाईट अवस्था अशी आहे की आमच्या ग्रामीण भागातले युवा शेतकरी शेती करायला इच्छुक नाहीत. आज त्यांच्या समोर तुम्हाला सकारात्मकता दाखवावी लागेल. आज हे स्वतः व्यावसायिक असून, ठाकरे काका त्यांचेही व्यावसायिक असून तरीही ते शेती करतायत. बेसिक आपला उद्देशच आहे कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन, म्हणजे शेतीवर जो होणारा खर्च आहे तो कसा कमी करता येईल. त्यापेक्षाही सर्वात जागतिक ज्वलंत प्रश्न, पर्यावरणीय बदलामुळे पाऊस पडण्याचं प्रमाण विचित्र झालेलं आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडतोय, सरासरी गाठली जातीये, पण वितरणाचे दिवस वाढत गेलेत. यावर्षी 6 महिने पावसाळा आहे. मे महिन्यापासून पाऊस सुरू झालाय. नोव्हेंबरमध्ये पाऊस संपलाय. हे माझ्या निदर्शनात पहिल्यांदा 40 वर्षात आले. असं आजपर्यंत कधी घडलेलं नाही. तर ह्या गोष्टीत असं झालंय की कमी वेळात जास्त पाऊस पडत असल्यामुळे मातीची धूप, सॉइल इरोजन किंवा मातीची धूप ही मोठ्या प्रमाणात होती. आणि आपण जी वर्षभर मेहनत करतो, कष्ट करतो, उपजाऊ माती तयार करतो आणि ती धडाधडा पाऊस पडतो, ती बंधाऱ्यात जाते, बंधाऱ्यातून नदीत जाते, नदीतून धरणात जाते. ही सुद्धा धोक्याची घंटा आहे. ह्या पर्यावरणीय बदलाला तुम्ही सामोरे जाताना हा गांभीर्याने पहिले, बाकी तुमचे कोणतं तंत्रज्ञान वापरा, मातीचा कण जागच्या जागेवर कसा थांबेल यावर गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. बाकी तर ठीक आहे, तंत्रज्ञान सगळे वापरतात, पण जर माती वाचली तर तुम्ही वाचणार. कारण गुगलच्या अंदाजावरनं आम्ही थोडंसं काही शास्त्रीय शोध घेतो, काही आमच्या मित्रमंडळांना सांगतो, नवीन यंगस्टर्सना. गुगल म्हणते की 25-30 वर्ष राहू म्हणजे जमीन पिकाऊ जमीन राहील. पण मग असं जर होत असेल तर मग त्याच्यावर उपाय काय? मग त्याच्यावर उपाय विना नांगरणी, शून्य मशागत, SRT ह्या तंत्राचा वापर घ्या. पटणार नाही, कारण फुकटात सांगतोय. पैसे देऊन सांगितलं की आपली मानसिकता एक ती पटकन पटतं. फुकट सांगितलेलं पटत नाही. पण आम्हाला हौस आहे, आम्हालाही आनंद वाटतो की 4 चांगले युवा शेतकरी मिळाले. त्यांचा जर कुठंतरी बदल झाला तर तो पुढे देशाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण जर शेती हा व्यवसाय जर प्रत्येक जणच म्हणतंय, आता काका प्रत्येक जण म्हणते शेती परवडत नाही, तर माझा प्रश्न आहे, शेती परवडत नाही तर सोडून द्या ना. मग ती काय हिंमत कोणी दाखवत नाही. आज अशी परिस्थिती आहे, शहरात नोकरी आयुष्यभर केलेले लोक, माझ्या गावातले ड्युटी झाल्यानंतर हिस्सा मागायला भांडणं करून हिस्सा घेतात. मग शेती परवडत नाही कसं म्हणतात? शेती परवडत नाही कसं म्हणतात? तर ह्या गोष्टीवर गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. आणि हे तंत्रज्ञान बहुगुणी तंत्रज्ञान आहे, हे बहुगुणी आहे. आणि याच्यात जर खर्च कमी होत असेल तर आपल्याला त्रास काय? बेसिक युवा लोकांनी जे 1 क्लिक वरचे आहेत, आणि एक लक्षात ठेवायचं, माझं आव्हान असतं, पहिले सगळ्यांनी युट्यूब व्ह्युअर्स, फेसबुक व्ह्युअर्स यांनी एक लक्षात ठेवा, कानातून डोळ्यात 4 बोट अंतर असतं. आज इथं आल्यावर मला सत्यता पटली. देशमुखांच्या शेतात आल्यावर व्हॉट्सअपवर तुम्ही काही संदेश टाकू शकता. युवा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आलं पाहिजे आणि यासाठी शासनही प्रयत्न करते. अनेक योजनांमधून कसा सपोर्ट करते. आज आम्ही ठाकरे काकांचे तुरी पाहिल्या, जोरदार प्लॉट आहे. 3 वर्षापासून हे यासाठी शेती करून राहिले आणि त्यांची जमीन ह्या पूर्ण जर परिसर पाहिला तर पूर्ण पाण्याच्या मधात आहे. आणि काही भाग हलका, काही भाग भारी, पण यांची जमीन थोडीशी बऱ्यापैकी चांगली आहे. आणि काहीचा भाग आहे यासाठी पद्धतीने त्यांनी बेड तयार केले आणि मधातला पट्टा जास्त अंतर ठेवला, 6 फुटात. सोयाबीनचं बघितलं. आता याच्यातही शून्य मशागत पद्धतीने जर आपण बेड बदलवला तर आपलं काम होऊ शकतं. यांच्या तूर पिकामध्ये 2 गोष्टी
पाहिल्या प्रत्यक्ष दाणे पाहत मी हो या दाण्याला बोलडो आहे चांगला. या दाण्याला काही झालं नाही. ही पंचगव्य व्हरायटी आहे लक्ष्मी. आणि या दाण्याला धोक्याचा असर पोहोचला, गड्डे पडले. हे सगळं बरोबर आहे, पण तुरीचं पीक पूर्ण घरी येतपर्यंत ऍव्हरेज काढता येणार नाही.